शेवटी काय, पुन्हा एकदा सगळ्यांमध्येच माझी मोजणी केली. मिस्टर रॉय, मी ऑन द वेच आहे. भेटूयात आपण ऑफिसमध्ये. हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय ब्लॉग. मी आहे तुमची द ड्रामा क्वीन अश्विनी. आज आम्ही चाललोय आबांच्या रिटायरमेंट इव्हेंटला आणि वी ऑल आर रेडी. एक मिनिट दादा, अरे तू हे काय घातलंयस? हे बघ, आपण मीटिंगला नाही चाललोय, पण इव्हेंटला चाललोय. इव्हेंटला चाललाय तुम्ही लोक. माझी एक इम्पॉर्टंट मीटिंग आहे आणि मला ती अटेंड करायची. हो, पण नवीन एमडीचं नाव ऐकण्यासाठी थांबशील की नाही? अरे हो, आज आबा नवीन एमडी डिक्लेअर करणार आहेत ना. गुड मॉर्निंग. झाले का सगळे तयार? हो बाबा, सगळे रेडी आहेत आणि मी एका इन्व्हेस्टरला पण बोलवलंय. सो आपला इव्हेंट झाल्यानंतर मी एक डील फायनल करणार. गुड. कोण आहे क्लायंट? मिस्टर रॉय म्हणून आहेत. रॉय मोठं नाव आहे आणि ते आपल्या कंपनीत येत आहेत. गुड. इनफॅक्ट आबा काल रात्रभर बसून मी पीपीटी तयार केलाय. सो आय एम शुअर ते आपल्या कंपनीत नक्की इन्व्हेस्ट करतील. करणारच. आणि माझा मुलगाही मीटिंग करतोय म्हटल्यावर त्यांना इन्व्हेस्ट करावंच लागेल. काय रे इंद्रा, कालच अमेरिकेहून आलास ना आणि आज कामाला पण सुरुवात केलीस. तू पहिल्यापासून असाच आहेस, अजिबात वेळ वाया घालवत नाहीस. बघ आजी, बघ जरा, दादाकडून शिक काहीतरी. चला 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 निघूया निघूया. चला 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 चला, मला ते सांगितलं. तिथे गेल्यावर जो ब्लास्ट होणार आहे ना, त्याची आयडिया नाहीये त्याला अजून. त्याला ते मी एमडी झाल्यावरच कळेल. चल. ए अजित, अजित थांब, कुठे पळतोयस? काकू काय म्हणत होती? तू कधी म्हणणार आहेस दादा सारखा? गप ग. ओ माय गॉड, दादा तू एका रात्रीत गेट बसवलंस? हो, मी माझे टार्गेट्स वेळेवरच अचीव करतो. आता तू तुझ्या मैत्रिणींसोबत उभी राहून कितीही वेळ गप्पा मारू शकतेस गेटवर. थँक्यू दादू. पण काही म्हण दादा, या बाबतीत ना तुला मानलं पाहिजे. सगळं कसं वेळेत असतं तुझं. बरं चला, आता आपण निघूया का? जास्त उशीर नको करायला. ए दादा, मी तुझ्या गाडीतून येणार आहे. आबा, आज तुम्ही माझ्यासोबत चला. खरं सांगू इंद्रा, माझी पायपीट संपत जिथून माझ्या पहिल्या गाडीनं मला साथ दिली तिथून अशोक भाऊ माझ्या सोबत होते. हेच माझे सारथी बनले. मग आज शेवटच्या दिवशी त्यांची साथ कशी सोडू? अरे मी व्यवसायात उतरलो ना तेव्हा माझ्याकडे काही नव्हतं, होते फक्त विश्वासू हात. आज मला त्याच विश्वासू हातांचा आधार घेऊन कंपनीत जायचंय. मग निघायचं? हो आपण चला. गोट्या पटाका सारखं. गोट्या, सगळे सामान आणलं का? हो, मला सांगितलेलं आणलंय. आणि आबांना द्यायच्या भेटवस्तू, ते बुके आणलं का? मला नव्हतं सांगितलं. अरे ते हा, त्या आजाला सांगितलं होतं, जा जरा जाऊन बघ. आणि हा, पाण्याचे जार आणले का? ते आणून आणून हात दुखायला लागलेच माझं. अरे पाणी पिजा, चल. हा. ओ मावशी द्या. हा कमला का, हे घ्या गजरे, सगळ्या बायकांना आटावर का. हा यार, ते फटाक्याचे बॉक्स कुठे आहेत? अरे फटाके सांगितले होते ना, आणा की कसे वाजले पाहिजेत. अहो पण कशा भाऊ, फटाकं फोडायचं नाही असं ठरलंय. कोण सांगितलं? कोणी सांगितलंय? मी. अहो हे असं स्वागताला फटाके फोडणं किती डेंजर आहे. एखादा फटाका जर इकडे तिकडे झाला आणि फॅक्टरीत कुठेतरी आग लागली तर काय करायचं? राणी म्हणते ते बरोबर आहे का जेव्हा फटाके नका फोडायला. हा. अरे काय फटाके नको फोडायला? युनियन लीडर कोण आहे? कोणाचं ऐकायचं? तिचा इंटर्नशिपचा शेवटचा दिवस आहे, कळलं का? नंतर गाजाच आहे तुमच्या वाट्याला. नका वाजायला फटाके. आबाले आबाले आबाले. नमस्कार. सुंदर तयारी केली आहे. पण बॅनरची काय गरज होती? आबा हे एवढं सगळं नियोजन एकट्या राणीनं केलंय.
हो ना, मी तर म्हणते आपण ओळायचा पहिला मान राणीला दिला पाहिजे. अगं पण राणी हाय तरी कुठं असेल ना? ती बघ राणी. अगं राणे ये पुढं. हा आले आले आले. सॉरी हा, ते गडबडीत होते ना म्हणून उशीर झाला. ओळखलं का नाही अजून? त्या म्हणाल्या हा मन तुझा आहे. गुलाब आणि ही मुलगी दोन्ही मला नाही आवडत, तरी हे सतत माझ्यासमोर का येत आहेत? बाबा नको, ह्याची काय गरज आहे? तुमचा आशीर्वादच आमच्यासाठी खूप आहे. तो तर आहेच, ह्याची गरज कशी नाही? तुम्ही एवढं सगळं नियोजन मोठ्या प्रेमानं केलंय माझ्याकरता, मग त्याची तरी काय गरज होती? ह्याची गरज आहेच. असू दे. तुम्ही आमच्यासाठी आभाळा एवढे आहात. तुम्ही आम्हाला कधीच उन्हाची झळ लागू दिली नाही. कायम सगळ्या कामगारांवर तुम्ही मायेची सावली ठेवली. तुम्ही आमच्यासाठी एवढं सगळं करता. आता तुमच्या प्रेमाची तर परतफेड नाही करू शकत, पण हा एवढा छोटा प्रयत्न तर करूच शकतो ना. खरंय आबासाहेब, अहो तुम्ही नुसते मालक नाही, मायबाप आहे आमच्यासाठी. आणि लेकरांना पण आई बाप्पाला भरभरून द्यावं असं वाटतंच की. आम्ही पण तेच करतोय आबा. खूप भारी बोलतेस तू, पण आजचा दिवस माझा नाही, तुमच्या सगळ्यांचा आहे. त्यामुळे तुम्ही जे मला प्रेमानं द्याल ते मी आनंदानं स्वीकारेन. खरंच आबा? म्हणजे आम्ही आज जे बी सांगू ते तुम्ही सगळं करणार? हो या. कवडी दादा जा खुर्ची घेऊन या, जा लवकर. अगं पण काय ठरवलंस काय तू? थांबा ना आबा. सुमित दादा इकडे या.